ರವೇ ನಮಃ. ಓಂ ಓಂ ನಾರಾಯಣ. 1:11 13 ಭಾಷ್ಯಭಾಗ ಕಥಮಃ? ಓಕೆ. ಅಯ್ಯಯ್ಯೋ, ಜಸ್ಟ್ ಎ ಮಿನಟ್. ಲಾಸ್ಟ್ಗೇನು ಹೇಳಿದ್ದೆ ಹೇಳು. ತತ್ತು ವಿಚಾರಿತಂ ಏಕಜೀವವಾದ ಹೇಳಿದ್ದೀವಲ್ಲ. ಹೇಳಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಪಾಠೇನು ಹೋಗ್ತಾ पृथक् फ़ोन् मध्ये अस्माभिः विचारितः अयं भेदः अस्ति इति वक्तव्यं किम् अत्र उक्तमिति भाति. अत्र एकजीववादम् अङ्गीकरोति, किन्तु तत्र पुनरपि दशममन्त्रे पुनरपि आयाति यो यो देवानां प्रत्यबुध्यत स एव तदभवत् इति. अनेकजीवत्वं तत्र आयाति. तत्र किं वक्षति आनन्दगिरिर्द्रष्टव्य. ಅದು ಅಲ್ಲವೇ? ಸೊ ಅಯಂ ಭೇದಃ ದೃಶ್ಯತೆ ಸರ್ವೇಷು ಉಪನಿಷತ್ ಭಾಷ್ಯೇಷು. ವ್ಯಾಖ್ಯಾತ ಆನಂದಗಿರಿ ಏಕ ಏವ ಇತಿ ನ ಭಾತಿ. क्वचित् यदुक्तं तदन्यत्र अन्यथा ब्रूते. यथा अयमेव दृष्टान्तः अत्र एकजीववादं निन्दति. तत्र मुण्डके एकजीववादिनो परास्ताः इति तत्र वदति. अत्र एकजीववादमेव समर्थयति. अनेन ज्ञायते अयम् आनन्दगिरिः अन्यो भवेदिति. अत एव हस्तलिखितप्रतिषु क्वचित् आनन्दगिरिः, क्वचित् आनन्दज्ञानः, क्वचित् किमपि अन्यत्, एवं किञ्चित् भेदो अस्ति. किन्तु एतत् भेदम् अविगणय्य अस्मत् सम्पादकैः तान् सर्वानपि एक आनन्दगिरित्वेन परिगणितः. अयं दोषः. आनन्दगिरिटीका आदौ केन प्रकाशितमिति न स्मरामि. अदेनु मुम्बय्यां निर्णयसागरं वा अथवा किमुच्यते कल्कत्तायां वा पूर्वं प्रकाशितो भवेत्. किन्तु आनन्दाश्रमेण पूना नगरस्थ आश्रमेणापि प्रकाशितः. सः अत्यन्तप्रसिद्धो अभूत्. तैः तत्र उक्तम् आनन्दगिरिः, आनन्दज्ञान इत्यादिकं नामभेदो अस्ति. तथापि सर्वान् एकीकृत्य एकत्वेन परिगणय्य आनन्दगिरिनाम्ना. क्वचित् एवं वदन्ति आनन्दज्ञान इति अपरनाम्ना आनन्दगिरिणा लिखितः इति लिखन्ति. आनन्दगिरेरपरनाम आनन्दज्ञानम् इति कथं निश्चितम् इति विचारः, शोधः न कृतः. अत एव तदस्तु नाम. अनन्तरकालीनैरपि तथा न कृतं. कैलासाश्रमस्तु आध्यात्मिकदृष्ट्या अध्ययनं करोति, टिप्पणं च लिखति. किन्तु दक्षिणामूर्तिमठस्तु किञ्चित् शोधनं करोति, किञ्चित् रीसर्च् करोति. तेन सुब्रह्मण्यशास्त्रिणा वा लिखितव्यमासीत्. तत्र अयं विषयस्य प्रस्तावो वा चर्चा वा नास्ति. अस्य विषयस्य चर्चा कुत्रचिदपि न कृता. अस्तु नाम अयन्तु विषयः इतोपि विस्तरेण विचारणीयः इति अत्रैव विरमावः. विरम्य अग्रे गच्छावः. अल्लवे? अस्मत् विषयः तयोक्तम् एवम् उपासने कृते उपासनस्य अन्ते भवामः. एवं किल प्रजापतेः अतिसृष्टिर् यदा भवति, अतिसृष्टेः पूर्वं 115 अप्पा.
ಅಲ್ಲ ಹಾಂ ತದಭೂತ್ ಅದು ಶುರು ಮಾಡಬೇಕು. ಕೇನಚಿತ್ ದೋಷೇಣ ನ ಲಿಪ್ಯತೆ ಇತಿ ಮುಖ್ಯ. ಪಂಚದಶೋತ್ತರ ಶತತಮಸ್ಯ ಭಾಷ್ಯಭಾಗಸ್ಯ ಅಂತಿಮವಾಕ್ಯಂ ನ ಕೇನಚಿತ್ ದೋಷೇಣ ಲಿಪ್ಯತೆ ತ್ವಯಾ ಪಠಿತಂ ಶ್ರೀಚರಣಾನಾಂ ವಾಕ್ಯಂ ಅನ್ನದೋಷೋ ನ ಭವತಿ ಇತಿ. ಕುತ್ರಚಿತ್ ಅನ್ನದೋಷೋ ನ ಭವತಿ, ಅನ್ನದೋಷೋ ನ ಕೇನಚಿತ್. ಅತ್ರ ಅನ್ನದೋಷೋ ನ ಭವತಿ ಇತಿ ಕುತ್ರ ಅಷ್ಟಪ್ಪ. ಅದೇ ಟಿಪ್ಪಣಿ ಕುತ್ರ ಅಸ್ತಿ? ಪೇಜ್ ನಂಬರ್ 98. ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಥಮಂ ವ ದ್ವಿತೀಯಂ ವ? ಅನ್ನ ಓಕೆ. ಅನ್ನಾದ ರೂಪವಾದ ಅಗ್ನಿಶೋಮಾತ್ಮಕವಾದ ಪ್ರಜಾಪತಿಯೇ ನಾನು ಎಂದು ಉಪಾಸನ ಮಾಡಿದವನಿಗೆ ಯಾವ ಅನ್ನದೋಷವೂ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಯಾವ ಅನ್ನದೋಷವೂ ಇರುವುದಿಲ್ಲ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನ್ನದೋಷಃ ಶಾಸ್ತ್ರೇಷು ಉಕ್ತಃ. ಕ್ವಚಿತ್ ಕಿಂ ಭವತಿ ಆಪತ್ಕಾಲೇ ನಿಷಿದ್ಧಾನ್ನಂ ಅಶಿತವ್ಯಂ ಭವತಿ. ಏಕೆಂದರೆ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಅನ್ನಂ ಶುದ್ಧಾನ್ನಂ ಅಂದರೆ ಶಾಸ್ತ್ರೇಣ ವಿಹಿತಂ ಅನ್ನಂ. ವಿಹಿತ ಅನ್ನಸ್ಯ ಸ್ವೀಕಾರಃ ಉಪಾದಾನಂ, ನಿಷಿದ್ಧಸ್ಯ ಅತ್ಯ ಪರಿತ್ಯಾಗಃ ಸರ್ವದಾ ಸರ್ವಾಂಶೇನ ಕರ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ. ಕ್ವಚಿತ್ ವಿಶೇಷಕಾಲೇ ಆಪತ್ಕಾಲೇ ದೋಷಃ ಭವತ್ಯೇವ. ತಸ್ಯ ದೋಷಸ್ಯ ಅಪನಯಃ ಅನೇನ ಭವತಿ ಇತಿ ತಾತ್ಪರ್ಯಂ. ಅರ್ಥವಾಯಿತಾ? ಆಪತ್ಕಾಲೇ ವಾ ವಿಶೇಷಕಾಲೇ ವಾ ಯತ್ ಕ್ರಿಯತೆ ತತ್ ವಿಶೇಷಕಾಲೇ ಆಪತ್ಕಾಲೇ ಕೃತ ಅನ್ನಪರಿಗ್ರಹ ದೋಷಃ ನ ಭವತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಕುತ ಇತಿ ಚೇತ್ ಮನಸ್ಸಿ ನಮ್ಮ ಶಾಸ್ತ್ರ ಏನಿದೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮದು ಕೇವಲ ಬಿಲೀಫ್ ಅಲ್ಲ. ಯಥಾ ಅಬ್ರಹಮ್ಮತೇಷು ಯೇ ನಿಯಮಾಃ ಸಂತಿ ತೇ ನಿಯಮಾಃ ಯಾವಜ್ಜೀವಂ ಪಾಲಯಿತವ್ಯಾಃ ಸರ್ವೈಃ ಪಾಲಿತವ್ಯಃ ತತ್ರ ಸಾಮಾನ್ಯ ವಿಶೇಷ ಆಪತ್ಕಾಲೀನಃ ಇತಿ ತ್ರಿವಿಧೋ ನಿಯಮಾನ್ ನ ಸಂತಿ. ಸಾಮಾನ್ಯ ನಿಯಮಃ, ವಿಶೇಷ ನಿಯಮಃ, ಆಪತ್ಕಾಲ ನಿಯಮಃ ಇತಿ ತ್ರಿವಿಧ. ಇಲ್ಲಿ ಅನ್ನದೋಷ ಎಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರಪ್ಪ? ಅನ್ನದೋಷ ಸರ್ವಾನ್ನಾನುಮತಿ ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರಂ ಪಶ್ಯಾಮಿ. ಸರ್ವಾನ್ನಾನುಮತಿ ತೃತೀಯ ಅಧ್ಯಾಯ ವಾ 3-4 ತೃತೀಯ ಅಧ್ಯಾಯ ಚತುರ್ಥಪಾದಃ. ತೃತೀಯ ಅಧ್ಯಾಯ ಚತುರ್ಥಪಾದಃ ಸರ್ವಾನ್ನಾನುಮತಿ 446. 446 इति ಪೇಜ್ ನಂಬರ್ ಪೃಷ್ಠ ಸಂಖ್ಯಾ. ಅಂದರೆ ಸರ್ವ ತೇಷಾಂ ತಥೈವ ಕಾರ್ಯಂ. ಅಂದರೆ ವಿಶೇಷಧರ್ಮ ಆಪದ್ಧರ್ಮೋ ನಾಸ್ತಿ. ಕದಾಚಿತ್ ಏವಂ ಕೃತೆ ಸತಿ ಕ್ರಿಸ್ತುಮತೆ ಕೃತೆ ಸತಿ ತಸ್ಯ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತಂ ಕನ್ಫೆಷನ್ ಇತಿ. ಕನ್ಫೆಷನ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನುತಾಪಃ. ತತ್ ಕನ್ಫೆಷನ್ ಸ್ವೇನ ನ ಕಾರ್ಯಂ किन्तु तस्य किमुच्यते तत् बिशप् वा अथवा तेषां क्लर्जी भवति तेषां समक्षं कार्यम् अयं दोषः मया अनुष्ठितः इति यदि स शृणोति तेनैव परिहारो भवति. इस्लां मते पुनः ये नमाज़್ कुर्वन्ति पञ्चवारं प्रतिदिवसं तेन तत्र अन्यदोषाः स्वयम् अपगच्छन्ति. मरणानन्तरं तस्य स्वर्गप्राप्तिर्भवति. किन्तु अत्र अस्माकं दोषः अस्ति चेत् तस्य प्रायश्चित्तानि सन्ति. विशेषधर्मे वा आपद्धर्मे वा करोति चेत् तत्र यो स्वयम् उपासको भवति अत्यन्तशुद्धो भवति तस्य पृथक् प्रायश्चित्तम् अनपेक्षितम् इत्येव अर्थः. शुद्धो भवति इत्युक्ते यो सामान्यः यथा सामान्यः पापं करोति चेत् सामान्य इत्युक्ते प्रारम्भिकसाधकः पापं करोति चेत् तस्य पृथक् विशेषप्रायश्चित्तं कर्तव्यं भवति. किन्तु ये शुद्धाः अत्यन्तविरक्ताः अत्यन्तभक्ताः
तेषां पृथक् प्रायश्चित्तम् अनपेक्षितं तेषां नित्यसाधनभूतं यत् भक्ति नित्यानुष्ठानं यदस्ति तेनैव परिहारो भवति। सन्यासिनाम् एवमस्ति सन्यासधर्मे। यदि सन्यासधर्म उल्लङ्घनं वा, सन्यासधर्म इत्युक्ते अल्पाल्पदोषाः न तु बृहद्दोषाः, अल्पदोषाः क्वचित् उल्लङ्घिताः भवन्ति चेत् तदा तस्य प्रायश्चित्तं किम् इत्युक्ते सन्यासिनां यो धर्मः ओङ्कारजपः ध्यानं दट् वैराग्यचिन्तनं सर्वं ब्रह्म इति भावना अयमेव सर्वपापानां प्रायश्चित्तं। कुत इति चेत् एते उत्कृष्टसाधनानि मनः शुद्धं कुर्वन्ति, सात्विकं कुर्वन्ति, तत्र विनयः शरणागतिः पश्चात्तापः एतत् सर्वं तत्र अन्तर्भवत्येव। आदौ अभिमानत्यागः अस्ति। ईश्वरे शरणं गच्छति, अभिमानं त्यजति, क्वचित् करोति चेत् आदौ अङ्गीकृत्य स्वकीयदोषं न समर्थयति, किन्तु हृदयपूर्वकम् अङ्गीकृत्य ईश्वरं प्रार्थते, मम दोषः अयम् अभूत्, अयं दोषनिवृत्तो भवामि, दोषपरिमार्जितो भवामि इति यदा मन्यते तेनैव शुद्धो भवति। एवं क्वचिदुच्यते नित्यकर्माणि सम्यक् यो अनुतिष्ठति, नित्यकर्माणि श्रद्धया विशेषश्रद्धया यो प्रतिदिवसं किमुच्यते अनुतिष्ठति तस्य पृथक् प्रायश्चित्तम् अनपेक्षितं, तस्य स्वभावशुद्ध्या नित्यकर्मणां यत् स्वाभाविकशुद्धिरस्ति तेन तया स्वाभाविकशुद्ध्या तत् पापं स्वयम् अपगच्छति। यो नित्यकर्माणि सम्यक् नानुतिष्ठति, श्रद्धया विनयेन आदरपूर्वकं भक्त्या नानुतिष्ठति, क्वचित् अनुतिष्ठति अथवा क्वचित् श्रद्धाधिक्यं नास्ति, भक्ति स्पष्टं नास्ति, तस्य विशेषप्रायश्चित्तं कर्तव्यं भवति। ಅಂದರೆ तस्य मनोभावस्य किमुच्यते तारतम्येन, मनोभावस्य तारतम्यानुगुण्येन प्रायश्चित्ततारतम्यं। नित्यसन्ध्यावन्दनमेव श्रद्धया भक्त्या यः करोति तत् न केवलं सन्ध्यावन्दनस्य तत्र उच्यते खलु ममोपात्तसमस्तदुरितक्षयद्वारा इति। सर्वकर्मेषु न केवलं नित्यकर्मसु नैमित्तिककर्मसु अपि सङ्कल्पे एवमुच्यते। नैमित्तिककर्म विनायकपूजा, शिवरात्रिपूजा अथवा विशेष उत्सवदिनेषु या पूजा क्रियते तत्र सङ्कल्पे किमुच्यते, विशेषफलार्थं कर्म क्रियते, किन्तु न केवलं विशेषफलार्थं ममोपात्तसमस्तदुरितक्षयद्वारा पूर्व उपात्तदुरितानां क्षयोपि तत्र उच्यते। अतएव सामान्यपापाः ಅಂದರೆ इंटेन्शनल बुद्धिपूर्वकपापाः न, कदाचित् किमुच्यते बुद्धिपूर्वके दोषो भवति, बुद्धिपूर्वके अहङ्कारः दृढी भवति, तस्य विशेषप्रायश्चित्तं कर्तव्यं भवति। बुद्धिपूर्वकं न कृतं किन्तु परिस्थितिवशात् ಅಂದರೆ पराधीनवशात् for the situation beyond our control, अवशः करोति इत्युक्ते ड्यू टू सर्कम्स्टेन्सेस् बियाण्ड् अवर् कंट्रोल, ಅಂದರೆ स्वाधीने नास्ति किन्तु जीवनं कष्टम्, अत एव कदाचित् एवं करोति चेत् तन्नित्यसन्ध्यावन्दनादिकर्मभिरेव शुद्धो भवति। अत एव मनुनापि उक्तं ब्राह्मणः यो स्वकीयनित्याग्निहोत्रं सन्ध्यावन्दनादिकं जपं तत्संयं दानः सत्यम् अपरिग्रहः किमुच्यते तत् अहिंसादिकं यो नित्यम् आचरति क्वचित् विशेषतया अन्नदोषः भवति चेत् तद्दोषः परिहर्यते एवं। किन्तु तस्य नाम्ना तन्मिषय इत्युक्ते तस्य नेप आ नेपदिंद बुद्धिपूर्वकं नाचरेत्। अनन्तरम् अहं तु ब्राह्मणः शुद्धः न दोषाय मम इति अभिमानपूर्वकं न कुर्यात्। ಅಂದರೆ तत्र अवकाशे सति न कुर्यात्। ಅಂದರೆ सामान्यनियमानाम् आचरणाय अवकाशे सति
सामान्यनियमस्य अन्नद् सदोषान्नस्य परित्यागे अवकाशो नास्ति. अत्र ग्रहणीयमेव भवति, एकंद्रे मार्गान्तरं नास्ति. तस्मिन् प्रसंगे दोषो नास्ति. एतदेव अत्र सर्वान्नानानुमति पठितः किं त्वया? ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಒಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕಶ್ಚನ ಗೃಹಸ್ಥಃ ಪೌರೋಹಿತ್ಯಾರ್ಥಂ ಕಶ್ಚನ ರಾಜ ಯಜ್ಞಂ कारयति इति श्रुत्वा तं देशं दूरदेशं गच्छति. गत्वा तत्र कुत्रचित् कस्यचित् गृहे धर्मशाला सदृशदेशे उषित्वा स्वपत्नीं स्थापयित्वा स पत्नी अपि युवती एव, अयमपि युवकः एव, किन्तु उपासकः उपासना बलमस्ति, निष्ठा अस्ति, इन्द्रियनिग्रह मनोनिग्रह उपासना बलमस्ति. सः दिनत्रयात् भोजनं नासीत्. दिनत्रयात् उपोषितः अत्यन्त पीडितः अभूत्. प्राणात्ययः कालः ಅಂದರೆ ಪ್ರಾಣಧಾರಣಂ ಕಠಿಣಮಭೂತ್. ತಾದೃಶಕಠಿಣಕಾಲः. ತತ್ರ ಯಜ್ಞಾರ್ಥಂ ಗಂತವ್ಯಂ. ಗತ್ವಾ ವೇದಮಂತ್ರ ಪಠಿತವ್ಯः. ತತ್ರ ಶಕ್ತಿರ್ನಾಸ್ತಿ. ತತ್ರ ದೃಷ್ಟೇ ಸತಿ ಕಶ್ಚನ ಕಿಮುಚ್ಯತೆ ರಥಚಾಲಕः ಉಪವಿಷ್ಟः ಕಿಮಪಿ ಅಶ್ನಾತಿ. ಕುಲ್ಮಾಷಾನ್ ಅಶ್ನಾತಿ. ಕುಲ್ಮಾಷ ಇತಿ ಜಾನಾಸಿ ದಟ್ ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ನೀವು ಹಾರ್ಸ್ಲಿಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? ಹಾರ್ಸ್ಲಿದಪ್ಪ, ಹಾರ್ಸ್ಲಿ ಕುದುರೆದು ಕಾಳು, ಹೆಸರು ಕಾಳು. ಹುರುಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹೆಸರು ಕಾಳು ಇಸ್ ನಾಟ್ ಹುರುಳಿ, ಇದು ಹೆಸರು ಹಾರ್ಸ್ಲಿ. ಇದು ಅದಕ್ಕೆ ಕುಲ್ಮಾಷ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಕುಲ್ಮಾಷವನ್ನು ತಿಂತಾ ಇದ್ದಾನೆ. ಕಸ್ಮಿಂಚಿನಪಿ ಪಾತ್ರಾತ್ ಗೃಹೀತ್ವ ಅಶ್ನಾತಿ. ಅಯಂ ಬ್ರಾಹ್ಮಣ ತಂ ಶೂದ್ರಂ ಭಿಕ್ಷತೆ. ಅಹೋ ಮಮ ಪ್ರಾಣಾತ್ಯಯಂ అంటే మమ ప్రాణధారణం కఠినమభూత్, ప్రాణాः నిర్గచ్చन्ति మమ తం దేహి इति. तेन उच्यते अहो एतत् उच्छिष्टं जातं, अन्यन्नास्ति मम समीपे. एतत्तु एते कुल्माषाः उच्छिष्टाः जाताः, अन्यन्नास्ति मम समीपे. कथं देयम् इति. तेनोक्तं देहि तदेव देहि मे. कुत इति चेत् अहं मम प्राणधारणं कठिनमभूत्, अत्यन्तक्षुधितोऽस्मि, दिनत्रयात् भोजनं नाभूत्, अत्यन्तपीडितोऽस्मि, अन्यत् आहारम् अन्यत्र न लभ्यते, अत एव देहि. तदपि देहि इत्युक्ते गृहीत्वा प्रायश्चित्तं करिष्यामि इति. तस्य अभिप्रायः प्रायश्चित्तं करिष्यामि इति. अन्नदोषः भवति, प्रायश्चित्तं कुतः? मार्गान्तरं नास्ति. अत्यन्तक्षुधा पीडितः. स ददाति अर्ध अशितं ददाति अवशिष्टम्. ಅಂದರೆ ಪಾತ್ರಾತ್ ದಕ್ಷಿಣಹಸ್ತೇನ ಗೃಹೀತ್ವಾ ಮುಖೇ ನಿದದಾತಿ. एवं अश्नन् अवशिष्टं पात्रे अस्ति, तो तत् अवशिष्टं ददाति. तत् गृहीत्वा तत्रैव किञ्चित् खादति, किञ्चित् शक्तये, न तु उदरं भरणाय तत् पर्याप्तं नाभूत्, किन्तु किञ्चित् अश्नाति. किञ्चित् अशित्वा किन्तु तदनन्तरं स एव तत् अश्वचालकः रथचालकः जलं ददाति. ओ अत्र जलमस्ति, जलमपि गृहाण इति. अयं ब्राह्मणबालः युवकः निराकरोति, जलं ग्रहीतुं निराकरोति. तेन पृष्टं जलं न स्पृशामि तव जलं, तत् एकुच्यते तदपि उच्छिष्टं, तदपि ओ मै गाड्, तद् अपवित्रं जलं न गृह्णामि, मम निषिद्धमिति. तेनोक्तं अनेन ब्राह्मणे तेन उच्यते तत् कुल्माषाः अपि मम उच्छिष्टा एव. यदा कुल्माषान् गृहीत्वा जलमेव किमर्थं निराकरोति इत्युक्ते अनेन तदा ब्राह्मणेन उच्यते जलम् अन्यत्र लभ्यते, जलम् अन्यत्र कुत्रचिदपि लभ्यते. यदा जलं लभ्यते तत् अशुचिजलम् अथवा शास्त्रनिषिद्धजलं न गृह्णामि, किन्तु एतत्तु आहारः कुत्रचिदपि न लब्धः, आपत्कालत्वात् एतत् गृह्णामि इति. तत् अर्धम् अशित्वा अर्धं गृहीत्वा स्वकीयभार्यायै ददाति.
भार्यायै ददाति। तत् सायङ्काल अभूत् इति मन्ये। रात्रौ निद्रित्वा पुनः प्रातःकाले उत्थाय किमपि पुनः क्षुधितो भवति। तदा किं कार्यम् इति विचार्यते सति पत्नी ह्यः भवता दत्तः कुल्माषाः तथैव सन्ति, अवशिष्टाः सन्ति, तद् गृहाण इति पुनर्ददाति। किन्तु पत्नी नाशितवती। अयं ब्राह्मणः तत्र रथकारात् रथसारथेः सकाशात् गृहीत कुल्माषेभ्यः अर्धम् अशित्वा अर्धं पत्न्यै ददाति। पत्नी नाश्नाति। कुतः इति चेत् तत्र पार्श्वस्थाः अन्ये ब्राह्मणैः किमपि प्रसादो वा किमपि दत्तं तस्यै। सा तदशित्वा एतत् तथैव स्थापितवती, न अशितवती। अत एव पुनः प्रातःकाले तत् अदात्। तदशित्वा यो राजा यज्ञमाचरति तत् राज्ञः गृहं लब्धं। तत् राज्ञः गृहम् अन्विष्यन् आसीत्। लब्धमिति तत् न तु राज्ञो वा अथवा कस्यचित् धनिकस्य गृहं गच्छति। गत्वा तत्र यज्ञमाचरति, स दक्षिणां प्राप्नोति, आगच्छति, तत्तु अन्यविषयः। अत्र विचारः ब्रह्मसूत्रे कृतः। किमयं 4 ಎಷ್ಟನಪ್ಪ ಮತ್ತೆ ಮಿಸ್ ಆಯ್ತದೆ, ಎಲ್ಲೇ ಹೋಗಿ 4 ಓಕೆ ನೋ ಪೇಜ್ ನಂಬರ್ ಪಶ್ಯ 3 अत्र विचारः क्रियते ब्रह्मसूत्रे। किन्तु विचारस्तु अन्यप्रसङ्गे अस्ति। प्राणोपासकः स्वयं प्राणभूतो भवति। प्राण इत्युक्ते हिरण्यगर्भः। प्राणस्य सर्वमपि अन्नं भवति इति कुत्रचित् उक्तमस्ति। प्राणः सर्वान्नगृहीता इति। प्राणः सर्वमन्नम् अश्नाति। प्राणः इत्युक्ते स एव प्राणः मनुष्ये वर्तते, स एव प्राणः पशुपक्षादिषु अस्ति। तर्हि पशुपक्षादिषु स एव प्राणः अस्ति चेत् अयम् उपासकः न केवलं मनुष्यशरीरे विद्यमानं प्राणं, तं प्राणं सर्वजीवेषु सर्वप्राणिषु विद्यमानं समष्टिप्राणत्वेन उपास्ते। यदा समष्टिप्राणत्वेन उपास्ते स्वयं प्राणरूपो भवति। प्राणरूपो भवति इत्युक्ते प्राणतादात्म्यं प्राप्नोति। ಅಂದರೆ ವೈಯಕ್ತಿಕ ಪ್ರಾಣಾಭಿಮಾನಂ ತ್ಯಜತಿ ಇತ್ಯೇವ ಅರ್ಥಃ। ವೈಯಕ್ತಿಕ ಪ್ರಾಣಾಭಿಮಾನಂ ತ್ಯಜತಿ। ಸರ್ವಜೀವೇಷು ಅಹಂ ಏಕ ಏವ ಪ್ರಾಣಃ, ಸರ್ವಜೀವೇಷು ಯೋ ಏಕ ಏವ ಪ್ರಾಣಃ ಅಸ್ತಿ, ತೇನ ತಸ್ಯ ಅಹಂ ತಾದಾತ್ಮ್ಯಂ ಕರೋಮಿ ಇತಿ ಉಪಾಸನಂ ಕರೋತಿ। ಸರ್ವಜೀವೇಷು ವಿದ್ಯಮಾನಃ ಪ್ರಾಣಃ ಅಯಮಿತಿ। ಪ್ರಾಣಃ ಸರ್ವಾನ್ನ ಭಕ್ಷಕಃ। कुतः? सर्वजीवेषु स्थित्वा सर्वान्नं भक्षयति। गोषु इत्युक्ते गवां शरीरे स्थित्वा तृणं भक्षयति। कृमिकीटकादि शरीरे स्थित्वा तेषाम् अन्यम् आहारं भक्षयति। तथा अयं प्राणोपासकः स्वयं प्राणरूप इति किमपि सर्वान्नं भक्षितुं शक्नोति न वा? अयं विचारः। ಅಂದರೆ अयं प्राणोपासकः इत्युक्ते सगुणब्रह्मोपासकः। सगुणब्रह्मोपासकः शुद्धभूतः इति किं सर्वमन्नम् अशितुं शक्यते? सर्वान्न अनुमतिरस्ति? न। सिद्धान्ती ब्रूते न, सर्वान्न अनुमतिर्नास्ति। सर्वान्न अनुमतिर्नास्ति। अत्र अर्थवाद एव। प्राणः हिरण्यगर्भः अथवा सगुणब्रह्म सर्वप्राणिषु वर्तते, अत एव सर्वेषाम् अन्नमत्तीति अर्थवादः। केवलं भावनात्मकतया सर्वप्राणिषु वसामि इति मन्यते तावन्मात्रमेव, न तु मनुष्य आहारं विहाय प्राणि आहारं न गृह्णाति, न सेवते। मनुष्य आहारेषु अपि निषिद्ध अन्नं विहाय शुद्धमेव गृह्णाति। कुतः? शुद्धग्रहणेन इन्द्रियशुद्धिः, प्राणशुद्धिः, मनश्शुद्धिः भवति। अत एव तत् इन्द्रियप्राणमनश्शुद्धेः त्यागः न कुर्यात्। उपासकोऽपि उपासकेनापि न कुर्यात्। कदाचित् आपत्काले गृह्णाति चेत् न दोषः। कुतः? ಏನು ಹೇಳ್ತಾರಂತೆ ಭಾಷ್ಯಕಾರರು,
ಯದೇತತ್ ಉಚ್ಚಿಷ್ಟ ಅಂತಿಮವಾಕ್ಯಂ ಪಠಾಮಿ ತತ್ ಅಷ್ಟಾವಿಂಶ ಸೂತ್ರಭಾಷ್ಯೆ ತದೇಚತ್ ಉಚ್ಚಿಷ್ಟ ಪರ್ಯುಷಿತ ಭಕ್ಷಣಂ ಉಚ್ಚಿಷ್ಟಂ ಪರ್ಯುಷಿತಂ ಅಂದರೆ ರಾತ್ರೌ ಗೃಹೀತಂ ಪ್ರಾತಃ ಗೃಹ್ಣಾತಿ ತತ್ ಪರ್ಯುಷಿತಂ ಉಚ್ಯತೆ. ಪರ್ಯುಷಿತಂ ಅಂದರೆ ನೈಟ್, ಹೋಲ್ ನೈಟ್ ಇಟ್ಟಿದ್ದು. ಉಚ್ಚಿಷ್ಟ ಪರ್ಯುಷಿತಂ ಭಕ್ಷಣಂ ದರ್ಶಯಂತ್ಯಾಹ ಶ್ರುತೇಃ ಆಶಯಾತಿಶಯೋ ಲಕ್ಷ್ಯತೆ. ಅಸ್ಯ ಅಯಂ ಬ್ರಾಹ್ಮಣಃ ಯದಾ ಅಶ್ನಾತಿ ತಸ್ಯ ಕಿಂಚಿತ್ ಅತಿಶಯಃ ಕಿಂಚಿತ್ ಇಚ್ಯತೆ ಶ್ರುತೇರ್ ಆಶಯಃ ಶ್ರುತೇರ್ ಅಭಿಪ್ರಾಯಃ ಕಿಂಚಿತ್ ವಿಶೇಷ ಅಭಿಪ್ರಾಯೋ ಅಸ್ತಿ. ಕಸ್ಸ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಾಣಾತ್ಯಯ ಪ್ರಸಂಗೆ. ಪ್ರಾಣಾತ್ಯಯ ಪ್ರಸಂಗೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಾಣಾಯ ಯ ಪ್ರಮಾದೋ ಅಸ್ತಿ. ಪ್ರಾಣಪ್ರಮಾದ ಪ್ರಸಂಗೆ ಪ್ರಾಣಸ್ಯ ಅತ್ಯಯ ಪ್ರಸಂಗೆ ಪ್ರಾಣಸ್ಯ ಸಂಧಾರಣಾಯ ಅಭಕ್ಷಮಪಿ ಭಕ್ಷಯಿತವ್ಯಂ. ಪ್ರಾಣಾತ್ಯಯೇ ಏವ ಅಭಕ್ಷಮಪಿ ಶಾಸ್ತ್ರನಿಷಿದ್ಧಮಪಿ ಭಕ್ಷಿತವ್ಯಂ ಕಿಂತು ಸ್ವಸ್ಥಾವಸ್ಥಾಯಾಂ ತು ತನ್ನ ಕರ್ತವ್ಯಂ. ಲಾಸ್ಟ್ ವಾಕ್ಯಂ ಪಶ್ಯ, ಅಂತಿಮ ವಾಕ್ಯಂ. ಸ್ವಸ್ಥಾವಸ್ಥಾಯಾಂ ತು ತನ್ನ ಕರ್ತವ್ಯಂ ಕೇನ ವಿದ್ಯಾವತಾಪಿ ಈವನ್ ಬೈ ಉಪಾಸಕೇನಾಪಿ ನ ಕಾರ್ಯಂ ಇತಿ ಅನುಪಾನ ಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನಾತ್ ಗಮ್ಯತೆ. ಕಿಂತು ತಟು ಕುಲ್ಮಾಷಾನ್ ಗೃಹ್ಣಾತಿ ಉಚ್ಚಿಷ್ಟ ಕುಲ್ಮಾಷಾನ್ ಕಿಂತು ಜಲಂ ನಿರಾಕರೋತಿ, ಅನುಪಾನಂ ನಿರಾಕರೋತಿ. ಅನುಪಾನ ಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾತೆ ಪ್ರತ್ಯಾಚಕ್ಷೆ, ಅನುಪಾನಂ ಪ್ರತ್ಯಾಚಷ್ಟೆ. ಅನುಪಾನಂ ಕಿಮರ್ಥಂ ಪ್ರತ್ಯಾಚಷ್ಟೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಜಲಂ ತು ಅನ್ಯತ್ರ ಲಭ್ಯತೆ. ಕಿಮರ್ಥಂ ಅಶುಚಿ ಜಲಂ ಗೃಹ್ಣಾಮಿ ಶಾಸ್ತ್ರನಿಷಿದ್ಧಂ ಜಲಮಿತಿ. ತತ್ರ ಅನುಪಾನಸ್ಯ ಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನೇನ ಜ್ಞಾಯತೆ ಆಪತ್ಕಾಲೇ ಏವ ಗ್ರಹೀತವ್ಯಂ ನತು ಸಾಮಾನ್ಯಕಾಲೇ. ಅದು ಅಂದರೆ ಇಂಥ ಕಷ್ಟಕಾಲೇ ಏವ ಗ್ರಹೀತವ್ಯಂ ಅಷ್ಟೇ ಹೊರತು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಬೇರೆ ಕಡೆ ಅನ್ಯತ್ರ ಐ ಥಿಂಕ್ ಏತದೇವ ಛಾಂದೋಗ್ಯ ಭಾಷ್ಯೆ ಉಕ್ತಮಿತಿ. ಛಾಂದೋಗ್ಯ ಭಾಷ್ಯೆ ಅಂದರೆ ಅವಲೇಪ. ಓ ನನಗೇನಾಗಲ್ಲ, ಅಹಂ ಶುದ್ಧೋಸ್ಮಿ ಇತಿ ಅವಲೇಪ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಭಿಮಾನೇನ ಯಃ ಕರೋತಿ ಅವಶ್ಯಂ ದೋಷದುಷ್ಟೋ ಭವತ್ತೇವ. ಸಾಭಿಮಾನೇನ ಯಃ ಕರೋತಿ, ಹಾಗೆ ಸಾಭಿಮಾನೇನ ನ ಕಾರ್ಯಂ. ಅದು ನೋಡಲ್ಲ, ಛಾಂದೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಟೈಮ್ ವೇಸ್ಟ್ ಆಗ್ತದಪ್ಪ, ತಾತ್ಪರ್ಯ ಹೇಳಿದ್ದೀನಲ್ಲ. ಅತಏವ ಇದು ಅವರು ಮಾಡಿದ್ದರೆಂದು ಅನ್ಯಂ ಉಪಾಸನಾನಿಷ್ಠಂ ಅತ್ಯಂತ ಶುದ್ಧಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಯದಿ ಸಾಮಾನ್ಯಾಃ ಪ್ರಾರಂಭಿಕ ಸಾಧಕಾಃ ಅಪಿ ಕುರ್ವಂತಿ ಚೇತ್ ಸದೋಷಾಃ ಭವಂತಿ ದೋಷದುಷ್ಟಾ ಭವಂತಿ ಇತಿ ನಿಷೇಧತಿ. ಸರ್ವೇಷಾಂ ನಿಷೇಧತಿ. ಸಾಮಾನ್ಯಃ ಕರೋತಿ ಚೇತ್ ಅನಂತರಂ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತಂ ಕಾರ್ಯಂ. ಏತಾದೃಶ ಉಪಾಸನಾನಿಷ್ಠೇನ ಕ್ರಿಯತೆ ಚೇತ್ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತಂ ಅನಪೇಕ್ಷಿತಂ ಸ್ವಕೀಯ ಉಪಾಸನಾಬಲೇನೈವ ಸ್ವಯಂ ಶುದ್ಧಂ ಭವತಿ. ಏತಾವದೇವ ತಾತ್ಪರ್ಯ. ವ್ಯತ್ಯಾಸ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ. ಉಪಾಸನಾನಿಷ್ಠಸ್ಯ ಕ್ವಚಿತ್ ಆಪತ್ಕಾಲೇ ವಾ ವಿಶೇಷ ಪರಿಸ್ಥಿತೌ ವಾ ಕ್ವಚಿತ್ ಕರೋತಿ ಚೇತ್ ಸ ದೋಷಃ ಸ್ವಯಂ ಅಪಗಚ್ಚತಿ. ಸಾಮಾನ್ಯ ಸಾಧಕಶ್ಚೇತ್ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತಮಪಿ ಕರ್ತವ್ಯಂ ಭವತಿ. ಅಂದರೆ ಇವನು ಮೊದಲೇ ಶುದ್ಧ ಮಾಡಿಕೊಂಡಿರುವುದರಿಂದ ಪೂರ್ವಮೇವ ಶುದ್ಧತ್ವಾತ್ ತತ್ ಪೂರ್ವಶುದ್ಧಿರೇವ ಕಿಂಚಿತ್ ದೋಷಂ ಅಪನಯತಿ. ಅತಏವ ನಿರಂತರ ಸಾಧನನಿಷ್ಠಃ ಸ್ವಕೀಯ ಸಂಧ್ಯಾವಂದನಾದಿ ಜಪಜಪಾದಿ ಸಾಧನೇಷು ಯೋ ನಿಷ್ಠಃ ಬ್ರಾಹ್ಮಣಃ ಕ್ವಚಿತ್ ವಿಶೇಷಕಾಲೇ ಕ್ವಚಿತ್ ಗೃಹ್ಣಃ ಚೇತ್ ನ ದೋಷಾಯ. ಏಕೆಂದರೆ ಭೂಕಂಪ ಆಯಾತಿ, ಜಲಪ್ರಳಯ ಆಯಾತಿ. ನಾತ್ರ ಸಮುದ್ರತೀರೆ ವಾಸಿನಾಂ ಮುಖ್ಯತಯ ವಿಶಾಖಪಟ್ಟಣಾದಿ ಮದ್ರಾಸ್ ಆದಿ ದೇಶೇಷು ತತ್ರ ಕ್ವಚಿತ್ ಸಮುದ್ರ ಜಲಾಪ್ಲಾವನಂ ಭವತಿ. ತದಾ ಕಿಂಚಿತ್ ಗೃಹೇ ಅಪಿ ಜಲಂ ಪ್ರವಿಶತಿ, ಅನ್ಯತ್ರ ಗಂತವ್ಯಂ ಭವತಿ. ತತ್ರ ಕಸ್ಯಚಿತ್ ಅನ್ಯೇನ ದತ್ತಂ ಅಶಿತವ್ಯಂ ಭವತಿ. ತತ್ರ ಮಾರ್ಗಾಂತರಂ ನಾಸ್ತಿ. ಆಪತ್ಕಾಲೇ ಗೃಹೀತ್ವಾ ಅನಂತರಂ ಸಾಮಾನ್ಯ ಸಾಧಕಶ್ಚೇತ್ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತಂ ಕಾರ್ಯಂ. ವಿಶೇಷ ಉಪಾಸನನಿಷ್ಠಶ್ಚೇತ್ ಸ್ವಯಂ ಭಾವಶುದ್ಧಿರಸ್ತಿ. ಕೇವಲಂ ಭಾವನಾ ಮಾತ್ರೇಣೈವ ಶುದ್ಧೋ ಭವತಿ. ತಸ್ ಉಪಾಸನಂ ಪುನಃ ಸ್ಮರತಿ. ತತ್ ಪ್ರಾಣೋಪಾಸನಂ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಂ ಪುನಃ ಸ್ಮರತಿ. ಸ್ಮರಣ ಮಾತ್ರೇಣೈವ ಶುದ್ಧೋ ಭವತಿ ನ ದೋಷಾಯ ಇತ್ಯೇವ ತಾತ್ಪರ್ಯ. ಇದು ಬೇರೆ ವಿಷಯ ಎಂದು ನಾನು ಹೇಳಲಿಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಬಂದಾಗ ಹೇಳೋಣ ಎಂದು.
इक स्वामिना अयं प्रस्तावः अत्र कृतः टिप्पणे त्वयापि पृष्टम् अत एव वक्तव्यम् आपन्नं ಹೇಳಬೇಕಾಯ್ತು, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಅನಾವಶ್ಯಕ. ಯಾಕಂದರೆ ಇದು ವಿಷಯ ದೊಡ್ಡದು, ಬೇರೆ ಕಡೆ ಹೇಳಬೇಕಿತ್ತು. ಓಕೆ, ಉಕ್ತಂ ಆಯ್ತಲ್ಲ, ಇನ್ನೇನು. ಇನ್ನು ತತೋಪಿ ಸೂತ್ರಭಾಷ್ಯ ಉಕ್ತಮೇವ, ಸೂತ್ರಭಾಷ್ಯೆ ಪ್ರತಿಪಾದಿತಮೇವ ಪಠಿತम् अवाभ्यां, किन्तु छान्दोग्यभाष्ये अपि अस्ति. छान्दोग्यभाष्ये तत् मन्त्रसङ्ख्या द्रष्टव्या. ऐ थिङ्क् द्वितीयब्राह्मणे वा द्वितीयब्राह्मणे तृतीयब्राह्मणे अस्ति, नो द्वितीयखण्डे द्वितीय अध्याये अथवा प्रथमाध्याये वा छान्दोग्यस्य, तत् पुनः पठित्वा वक्ष्यामि. तत्र उक्तम् अवलेपेन, अवलेप इत्युक्ते अभिमान अहङ्कारः, अवलेपेन मात्रं तथा न कार्यं. यो अत्यन्त उत्कृष्टसाधकः करोति चेत् न दोषाय, सामान्यश्चेत् सामान्यः तथा न कार्यं. ಅವರನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ತಂ ಪ್ರಮಾಣತ್ವೇನ ಗೃಹೀತ್ವಾ ಸರ್ವೈರಪಿ ತಥಾ ನಾಚರಣೀಯಂ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮಗೆ ಲೋಕಸಂಗ್ರಹ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದರು. ಯೋ ಉಪಾಸನಾನಿಷ್ಠಃ ಕಿಂಚಿತ್ ಅವಧೂತವತ್ ಜೀವತಿ, ಅವಧೂತವತ್ ಯಸ್ಯ ಕಸ್ಯಾಪಿ ಭೋಜನಂ ಗೃಹ್ಣಾತಿ, ते अत्यंत उत्कृष्टाः शुद्धरूपाः, ते अन्यस्य अन्नग्रहणेन दूषिता न भवन्ति. अत एव ते शुद्धाः एव इति तेषां दोषो नास्ति. किन्तु तान् दृष्ट्वा अन्ये सामान्यजनाः न तथा न कुर्युः, तं प्रमाणं गृहीत्वा अन्येपि तथा आचारान् न परित्यजेयुः इति लोकसंग्रहार्थं स्वयमपि आचरेदिति शास्त्रनियमः. भगवद्गीतायां भगवान् कृष्णोपि अर्जुनाय ब्रूते, यद्यपि त्वं यदि त्वं शुद्धान्तःकरणः, यदि त्वं शुद्धान्तःकरणः अत्यन्तविरक्तः, कर्मयोगस्य अपेक्षा नास्ति चेदपि अन्यस्य किमुच्यते लोकसंग्रहार्थं त्वया आचरितव्यम् इति ब्रूते. यो साधननिष्ठः अत्यंत शुद्धः, तस्य यद्यपि दोषो न भवति, अन्यस्य अन्नं ग्रहीतुं शक्नोति, किन्तु एतं दृष्ट्वा अन्येपि अनुसरन्ति, अनुसृत्य पतन्ति. तेषां पतनं न भवेत् इति तेषां किमुच्यते प्रमाणस्थापनाय तेनापि आचरणीयम्. एवं नारदभक्तिसूत्रेपि अस्ति, यो आदौ शास्त्रकर्माणि आचरति, शुद्धान्तःकरणे मनसि भक्तिर्जायते. यदा भक्तिः अनन्यभक्तिर्मनसि जायते, निरन्तरभक्तिः अनन्यभक्तिः, तथापि लोकरक्षार्थं लोकानुग्रहार्थं शास्त्रोक्तकर्माणि सामान्यनियमाः विशेषनियमाः प्रायश्चित्तादयनि कर्तव्यमेव. किमुच्यते कुत इति चेत् यद्यपि अयं भक्तः शुद्धः, तथापि लोकानुग्रहार्थं न त्याज्यं. नारदभक्तिसूत्रे एकस्मिंश्चित् सूत्रे अस्ति, यो कर्मत्यागी ಅಂದರೆ ಕರ್ಮಯೋಗಂ ಕಂಚಿತ್ ಕಾಲಂ ಕೃತ್ವಾ ಅತ್ಯಂತ ಶುದ್ಧೋ ಭವತಿ, ತೇನಾಪಿ ಕರ್ಮಯೋಗಃ ಅನುಷ್ಠೇಯಃ ಲೋಕಾನಾಂ ಕಿಮುಚ್ಯತೆ ಪ್ರಮಾಣಸ್ಥಾಪನಾಯ. नो चेत् सामान्यजनाः श्रेष्ठं दृष्ट्वा श्रेष्ठः यत् करोति तदेव प्रमाणं मत्वा अन्ये अनुसरन्ति. तेषां तादृशशुद्धिर्नास्ति इति ते पतन्ति. तेषां पतननिवारणाय अनेन अनपेक्षितेनापि आचरणीयम्. ಇದು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲೇ ಇದೆ, ಅನ್ಯತ್ರ ಕುತ್ರಚಿದಪಿ ನಾಸ್ತಿ. ಯದ್ಯಪಿ ಶುದ್ಧಃ ಅತೀತಃ ತಥಾಪಿ ಆಚರಣೀಯ. ಕೇಚನ ಭವಂತಿ ಅವಧೂತವತ್ ಶುದ್ಧಾಃ ಸಂತಿ ಇತಿ ಸರ್ವಂ ತ್ಯಜಂತಿ, ಆಚಾರಾನ್ ನಿಯಮಾನ್ ತ್ಯಜಂತಿ. ते यद्यपि शुद्धाः अत एव ते अवधूतवत् अवधूतसदृशाः ते तान् दृष्ट्वा अन्ये नाचरेयुः इति शास्त्रे उच्यते. तान् दृष्ट्वा अन्ये नाचरेयुः कुत इति चेत् ते अतीताः, ते पुण्यपाप भेदबुद्धिम् अतीताः, अत्यन्तशुद्धस्वरूपाः, तेषां पापं न जायते, ते पापेन लिप्ताः न भवन्ति, पापलेपो तेषां न भवति. अत एव तान् प्रमाणं गृहीत्वा प्रमाणं मत्वा अन्ये नाचरेयुः. किन्तु शुद्धाः छान्दोग्ये पञ्चमहापातकान्युक्तानि, तत्र किमपि ऐ थिङ्क् किमुच्यते पञ्चाग्निविद्या उपासनं, पञ्चाग्नि उपासनमस्ति. तत्रापि पञ्चाग्नि उपासनस्य फलकथनप्रसङ्गे
ಫಲೋಪನ್ಯಾಸ ಪ್ರಸಂಗೆ ಏವಮೇವ ಉಚ್ಯತೆ ಯದ್ಯಪಿ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯಾದಿ ಪಾತಕಂ ಯದಿ ಅನ್ಯಃ ಕರೋತಿ ತತ್ರ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯಾದಿ ಮಹಾಪಾತಕಾನಿ ಸಂತಿ ತತ್ರ ಚತ್ವಾರಿ ಮಹಾಪಾತಕಾನಿ ಉಕ್ತ್ವಾ ಪಂಚಮ ಮಹಾಪಾತಕಂ ಕಿಮಿತ್ಯುಕ್ತೆ ತೈಃ ಸಹ ವ್ಯವಹಾರಃ ಯದಿ ಕಶ್ಚನ ಪಂಚಮಹಾಪಾತಕಿಭಿಃ ಸಹ ಜೀವತಿ ಕಂಚಿತ್ ಕಾಲಂ ಅಯಮಪಿ ಪಾತಕಿ ಭವತಿ किंतु अयम महात्मा अयम उपासकः पंचमहापातकिभिः सह व्यवहरन्नपि पापेन लिप्तो न भवति पापेन संसक्तो न भवति शुद्धः एव तिष्ठति इति अत्र भाष्यकारैरुच्यते उपासनस्य प्रशंसा इदं किंतु पापिभिः सह जीवनाय अनुमतिर्न दीयते इति भेद अवगतः अयम शुद्धो भवति इति तस्य शुद्धेः प्रशंसा इदं न तु पापिनां सह जीवने अनुमतिर्न दीयते विवेकानन्द एतद् नावगच्छति अहं सन्यासी सर्वैः सह जीवामि इति ओके स्वयं जीवति चेत् जीवतु किन्तु स्वयं अत्यंत उत्कृष्टः शुद्धः वैराग्यमस्ति भक्तिरस्ति कुर्यात् किन्तु सर्वस्मै समाजे एवमेव भवेत् सर्वेषाम् अन्नभक्षणं भवेत् सर्वेषाम् अयमेव नियमः अन्ननिषेधो न भवेदेव इति एवं करोति यो शास्त्रोक्तनियमान् पालयति अन्नग्रहणे अन्यस्य कस्यचित् पतितस्य पापिनः अन्नं न गृह्णीयात् अशुद्धान्नं न गृह्णीयात् इति यो नियमः अस्ति स नियमस्तु केवलम् अभिमानवशादेव कृतं न तु शास्त्रनियमं न परिगणयति अत एव यो वस्तुतः विरक्तः शुद्धः अवश्यं तस्यैव अन्नं गृह्णीयात् तदा अभिमानं नश्यति शुद्धो भवति इति ब्रूते एतत् शास्त्रविरुद्धम् ಏಕೆಂದರೆ ಆ ಶಾಸ್ತ್ರದ ತಾತ್ಪರ್ಯ ಅವರಿಗೆ ಅರ್ಥವಾಗಲಿಲ್ಲ ಶಾಸ್ತ್ರ ತಾತ್ಪರ್ಯಂ ತೈರ್ನಾವಗತಂ ಅರ್ಥವಾದತ್ವೇನ ಅಸ್ಯ ಶುದ್ಧೇಃ ಪ್ರಶಂಸಾರೂಪೇಣ ಉಚ್ಯತೆ ಕ್ವಚಿತ್ ಆಪತ್ಕಾಲೆ ಅಶಿತಂ ಚೇದಪಿ ದೋಷಃ ನ ಭವತಿ ಕ್ವಚಿತ್ किन्तु अनुमतिं मत्वा न कुर्यात् एकं तत् शास्त्रम् अनुमन्यते इति मत्वा सर्वान्न भक्षणं न कुर्यात् न केवलं तेन रामकृष्णेनापि एवमेव अनुमितं सर्वेषामपि किमुच्यते वर्णनीयं परित्यज्य सर्वान्न भक्षणाय रामकृष्णेन अनुमितं सर्वैरपि अशितव्यम् इति द्वितीयं करोति एतदपि दोष इನ್ನು ಮೂರನೆಯದು ಹೇಳ್ತೀನಿ ನೋಡಿ तादृश अशुद्ध अन्यस्य निषेध पालनम् ಅಂದರೆ निषेधः किमुच्यते अज्ञानम् अहंकार एव भवति तस्य अन्नभक्षणमेव अहंकारनाशकः अत्यंत पवित्रं करोति इति एवं मन्यते ಇದು ಅನದರ್ ಎಕ್ಸ್ಟ್ರೀಮ್ ಇದೆ ಅಂದರೆ ಏನು ಅತ್ಯಂತ ನಿಷಿದ್ಧ ಅನ್ನವನ್ನು ತಿನ್ನುವುದೇ ಮುಸ್ಲಿಂ ಹೋಟೆಲ್ಗೂ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಿಮಗೆ ಊಟ ತಿನ್ನಿಸ್ತೀನಿ ಆವಾಗ ನಿಜವಾಗಿ ಪವಿತ್ರತಾ ಬರುತ್ತದೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಎಂದು ಭಾವನೆ ಬರುತ್ತದೆ ಈಗ ಇದು ಅನದರ್ ಎಕ್ಸ್ಟ್ರೀಮ್ ಮಾತಾಡೋದು ಏನಪ್ಪ ಶಾಸ್ತ್ರ ನಿಯಮಗಳು ಪಾಪಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡಿವ್ಯಾ ಮರ ಅದರಿಂದ ಆ ಶಾಸ್ತ್ರ ನಿಯಮವನ್ನು ಆಚರಿಸಿದ್ದವನಿಗೆ ಪಾಪ ಬಂದಂತೆ ಆ ಪಾಪ ಪರಿಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅಶುಚಿ ಭೋಜನವು ಮಾಡಿದ್ದರೆ ನಿಮ್ಮ ಪಾಪ ಪರಿಹಾರ ಆಗುತ್ತದೆ ಹೇಳುವುದು ಇದೇನಪ್ಪ ಇದು ಅನದರ್ ಎಕ್ಸ್ಟ್ರೀಮ್ ಅಲ್ಲವಾ ಇದು ಈಗ ಏವಂ ಕರೋತಿ ಅಷ್ಟು ಟೈಮ್ ಆಯಿತಾ ಆಯ್ತಪ್ಪ ಓಂ ಶಾಂತಿ 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 ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿ ಓಂ ತತ್ಸತ್